श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजाळ। आज आमच्या इथं जागरणाचा गोंधळाचा कार्यक्रम आहे आणि शक्यतो आमच्या इथं रात्रीचे जागरण केले जाते, पण वेळेअभावी आणि पाहुण्यांच्या अभावी ना आम्ही आज सकाळचं म्हणजे दिवसाचं जागरण केलेलं होतं आणि आम्हाला आमच्याच गावातला खंडोबा आहे, त्याच्यामुळे ना जेवणाचा कार्यक्रम जरी ज्याच्या त्याच्या घरी पार पडला ना, पण जागरण जे गोंधळ उभं करतो तो कार्यक्रम आहे ना मंदिरामध्येच केला जातो। आदल्या दिवशी नवीन देव केले होते म्हणून सकाळी ना वाजत गाजत मंदिरामधून आणले। घरी आल्यावर हळद दळण्याचा कार्यक्रम केला। मंदिरामध्ये जागरण उभं करण्याकरता नेलं। पहिल्यापासून पिढून परंपरा आलेली आहे। रात्रीचे जागर म्हणजे जागरण केलं जातं आणि दिवसा जागरण फक्त गोंधळ होतो, जागरण काय होत नाही। पण वेळेअभावी ना आता दिवसा रात्रीचं ज्याच्या त्याच्या सोयीनुसार जागरण करतात। आम्हाला आमच्याच गावातला खंडोबा आहे, त्याच्यामुळे ना आम्हाला जागरण खंडोबाच्या मंदिरामध्येच उभं करावं लागतं। तुम्ही दिवसा करा रात्रीचा करा। इतर जे बाहेर गावाला पण जे गावातले लोक गेलेले आहेत शहरामध्ये, ते पण बाहेर गावून येऊन ना इथं मंदिरामध्ये जागरण उभं करतात। जेवणाचा जरी कार्यक्रम ज्याच्या त्याच्या घरी झाला ना, पण जागर गोंधळ हे मंदिरातच केला जातो। जे बाहेर गावचे जे आहेत दुसरे जे आमच्या गावामध्ये आलेले आहेत तेच फक्त खंडोबाच्या मंदिरामध्ये ना जागरण उभं नाही करीत, ते त्यांच्या घरासमोरच जागरण उभं करतात आणि जेजुरीला जाऊन ना त्यांच्या तिथं ना ड्युटी घेऊन जाऊन तिथं नैवेद्य बिवेद्य ठेवून येतात। पण आम्हाला असं नाही की आमच्याच गावातला खंडोबा आहे, त्याच्यामुळे आमचं रोज दर्शन होतं। तुम्हाला जर माझी जर्नी पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत जा। श्री स्वामी समर्थ।